हे बघा, ह्या झाल्या आपल्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या मस्त. हे बघा, तळून बघा छान झाल्या, तशा मोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, छान फुलतात पण. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. साबुदाणा भिजत घालते. साबुदाणा बटाट्याच्या चकल्या करायच्यात. हे बघा, हे 2 भांडे साबुदाणा भिजत घालते. साधारण ना 1/2 किलोचं भांडं असतं हे, तर अर्धा किलो साबुदाणा असतो हा 2 भांडी म्हणजे. तर हा स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवते. आपण एरवी कसा खिचडी घालायला साबुदाणा भिजत घालतो तसा पाण्यात घालून मग नंतर पाणी निथळून काढायचं. हे बघा, पाणी निथळून काढलं. हे बघा, रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला, सकाळी हा साबुदाणा असा मस्त भिजला आहे चांगला. इथं मी बटाटे घेतलेत, 1.5 किलो बटाटे घेतलेत. हे कुकरमध्ये उकडायला ठेवते. कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेत, खाली पाणी घातलं आहे आणि स्टँड ठेवून. हे बघा, 3 शिट्ट्या झाल्या. जरा कुकर गार झाला की बटाटे काढून घेते. हे बघा, बटाटे काढून घेतले, ते सोलून घेते. गरम आहेत, जरा थोडेसे गार झाले, सोलून घेतले. बघा, किसून घेते. आता हे किसून घ्यायचे, कारण थोडाफार तुकडा बटाट्याचा किंवा असे गुठळ्या वगैरे राहिल्या तर मग त्रास होतो चकली करताना, ते साच्यामध्ये अडकतं. तर व्यवस्थित चांगला बटाटा किसून घ्यायचा मऊ. हे बघा, सगळा बटाटा किसून घेतला मी. हा साबुदाणा एकत्र करते आता. छान मस्त फुललेला रात्रभर साबुदाणा. शक्यतो रात्रीच घालायचा भिजत, सकाळी आपल्याला करायचं असलं तर. हे बघा, ह्या इतक्या मिरच्या घेतल्यात आणि मीठ हे वाटून घेते. जिरं चालत असलं तर जिरं पण घाला. मी आता फक्त मीठ मिरचीच घातली. हे बारीक करून घेतलं, ह्यात घालून घेते. हे चांगलं आता दोन्ही बटाटा आणि साबुदाणा मिरची एकत्र करून चांगलं मळून घेते. पीठ म्हणते, साबुदाणा आणि बटाटा. ती मिरची सगळी त्यात मिक्स होईल असं चांगलं मळून घ्यायचं. सगळं एकजीव झालं पाहिजे, बटाटा साबुदाणा. एक तुकडा राहिलेला मिरचीचा काढून टाकला, कारण तो नंतर साच्यामध्ये अडकतो. हे बघा, हा असा गोळा करून घेतला चांगला मिक्स करून. एरवी आपण कधी कधी काय करतो, असं पण चकल्या करते मी. आता काय करणार आहे मी, हे बघा, हा 2 भागात केला आहे, कारण जास्त आहे ना. तर मग हा मी वाफवणार आहे 2 भांड्यांमध्ये, किंवा तुम्ही एकाच भांड्यात ठेवून कुकरमध्ये वाफवून घेऊ शकता. दाखवते तुम्हाला. हे जास्त आहे म्हणून 2 भाग केलेत मी. तर ह्या 2 भांड्यांमध्ये कुकरमध्ये 1 शिट्टी होऊन द्यायची. हे बघा, असं आता हे कुकरमध्ये ठेवते. आत स्टँड ठेवलं आहे, त्याच्यावर हे भांडे ठेवते दोन्ही, आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. आपण 1 भांडं ठेवलं तुम्ही तरी चालेल. मी 2 भांड्यात ठेवले, मात्र ह्यात पाणी नाही जावं म्हणून झाकण ठेवायचं. झाकण लावून आता फक्त 1 शिट्टी होऊ द्यायची. 1 शिट्टी होऊ देते फक्त. परात घेतली तर आता हे बघा, जरा 2 मिनटं गार होऊ दिलं, कारण हाताला चटके बसतात. ही दोन्ही भांडी काढून घेतली.
ते वाफवून घेतले ना आपण, तर ते गरम आहे, तर ते थोडंसं जरा चमच्याने वगैरे काढून घ्यायचं परातीत. वाफवून न घेता असं सुद्धा आपण कच्चं पण चकल्या करू शकतो आणि अशा पण करू शकतो. अशा केल्याने काय होतं, जाचत नाहीत चकल्या करायला, जरा त्रास होत नाही आणि छान फुलतात पण. आता हे जरा थोडंसं रगडून घेते कशानं तरी, तांब्यानं. हे सगळं आपण आधीच व्यवस्थित मळून घेतलेले, तर मग आता थोडंसं असं रगडून घेतलं. हे बघा, ह्या साच्यामध्ये चकल्या करणार आहे मी. आधी तुम्हाला इथं थोड्याशा करून दाखवते, नंतर बाहेर नेणार आहे, कारण बाहेर घालणार आहे चकल्या मी कागदावर. इथं थोड्या करून दाखवते. आमच्याकडे अंगणात भरपूर जागा आहे वाळवण वगैरे घालायला. हे बघा, वाफवून घेतल्याने काय होतं, त्रास नाही होत असं दाबायला साचा, आणि फुलतात पण छान. अशा मस्त निघतायत. अशाच ताटात, सुपात, परातीत ठेवल्या घालून वाळत तरी चालतात. जागा नसेल तर आपण असं पण करू शकतो की परातीमध्ये, सुपांमध्ये घालून घ्यायच्या आणि मग वाळत ठेवायच्या. हे बघा, अशा मस्त निघतायत. आता बाहेर जाऊन घालते मी. हे बघा, अशा घालून घेतल्या सगळ्या मी चकल्या. तर ह्या चांगल्या 2-3 दिवस वाळवू द्यायला, 3 दिवस चांगल्या वाळवू द्यायच्या. सध्या खूप कडक ऊन आहे, 3 दिवस वाळवले तरी खूप कडकडीत होतात. एका दिवसातच चांगल्या वाळल्या बघा. तरी अजून उद्या परवा 3 दिवस वाळू देईन. हे बघा, दुसरा दिवस आहे हा. दुसऱ्या दिवशी अशा वाळल्या चांगल्या. अजून उद्याच्या दिवस वाळवीन. नंतर मग अशा परातीत काढून ठेवल्या तरी वाळतात. हे बघा, झालं, 3 दिवस वाळवल्या मस्त. पूर्ण 3 दिवस वाळू दिल्या. हे बघा, आता ह्या डब्यात भरण्यायोग्य वाळल्यात चांगल्या. जरा थोड्याशा पंख्याखाली गार होऊ द्यायच्या आणि मग डब्यात भरून ठेवायच्या, म्हणजे मग त्या अजिबात बुरशी वगैरे येत नाही. वर्षभर अगदी सहज राहतात ह्या. हे बघा, तळून बघू आपण 2-3. हे बघा, काय मस्त फुलत आहेत चकल्या. हे बघा, कशा वाटल्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कमेंट करून सांगा. आवडल्या तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. आणि सध्या वाळवण रेसिपी सुरू आहे, तर बघा नक्कीच. शक्य तितकं वाळवण रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. आणि हिरव्या मिरचीमुळे अजून छान चव लागते त्याला. तुम्हाला वाटलं तर लाल तिखट, फक्त लाल मिरची पण तुम्ही घालू शकता उपवासाला जी चालते ती. हे बघा, झालं.